गुळाचा चहा बघा, हे दूध आहे, एकदम प्युअर दूध, त्यात पाणी नाही आहे. त्यात मी आता चहा पावडर घालणार आहे. आणि बघा इथे गूळ आहे, गूळ मी थोडासा चिरून घेतलेला आहे. हे अद्रक टाकू की नको टाकू असा विचार करते की प्युअर गुळाच्याच फ्लेवरचा चहा पिऊ, नाही टाकत. तर आपण प्युअर असं गुळाचा चहा बनवणार, तो चहा फाटणार नाही, गॅरंटेड एकदम. तर आता चला चालू करूया. तो साथियों, हम इसमें डाल रहे चाय की पत्ती आदि करो. वाचवलं दूध पुन्हा. डिशक्या. तर आता मी छान असं हे उकळून घेणार आहे. अरे थांब रे, त्याला पातेल्याच्या बाहेरच जायचं दुधाला. तो ये अभी चाय जो है रेडी हो रही है. बहुत अच्छे से मैं इसको पकाऊंगी. आणि एवढे अमृततुल्य त्यांच्या बाजूला एक माझा बिझनेस चहाचा टाकणार. दुधामध्ये गूळ टाकून केलेला न फाटलेला चहा. वाह. तर आता आपण मस्त शिजवून घेऊया चहा. अद्रक टाकलं असतं पण कसं आहे, प्युअर गुळाचाच मला असं फ्लेवर पाहिजे, त्यामुळे अद्रक आणि इलायची त्यानंतर इतर काही मसाले टाकणं मी टाळते आता आणि प्युअर गुळाचा चहा बनवणार आहे. वाह, आपला चहा रेडी होतोय. तर बघा चहा झालेला आहे. आता काय करायचं, यात गूळ टाकायचं का? नाही नाही, वाचवा मला, असं चहातून मला आवाज आला. मग मी काय केलं, हात पडलेला गूळ जो आहे सुसाईड करण्यासाठी जाणार होताच, त्याला बाजूला काढला आणि त्याला मी आता टाकणार आहे ह्या कपात आणि मग वरून चहा टाकणार आहे. अभी इसमें मैं चाय ओतती हूँ. पूरा काठों काठ भर दिया मैंने. ये देखो. और अभी इसको क्या करने का, इसको करने का ढवळ ढवळ. छान गूळ विरघळेपर्यंत ढवळून घ्यायचं. तर ह्या ढवळण्यामध्ये जाईल 30 सेकंड, 35 सेकंड, 1 मिनिट जाऊ शकतो. पण ढवळने का अच्छे से. मैं ढवल लेती हूँ, फिर चाय की चुस्की ले लेती हूँ. ओके. तो चाय को लाइक करो, चैनल को सब्सक्राइब करो. थैंक यू.